प्रीतम भीतीने पळत निघाला गाडी काढायला. ऑफ रोडिंग करत जावं लागते थोडस. आणि हा बघा आमच्या गाडीत ना सारखा हा TPMS चा अलर्ट येतोय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे रविवार आणि सकाळचे 6:15 वाजलेत. आवरले सगळं आणि आम्ही निघालोय आज वाघेश्वर मंदिर बघायला. तुम्हाला माहीतच असेल ते आजकाल इन्स्टावरती खूप फेमस आहे मंदिर. म्हणजे ते असं काही काळ पूर्ण पाण्यामध्ये असतं आणि काही काळच तिथे बघायला मिळतं ते मंदिर. तर असं महादेवाचं मंदिर आहे, खूप छान दगडी बांधकाम आहे त्या मंदिराचं. तर आज आम्ही तिकडे ते मंदिर बघायला निघालोय. खूप दिवसांपासून असं डोक्यात होतं की जायचंय म्हणून, तर फायनली आज आम्ही तिकडे निघालोय. लवकर आवरले कारण नंतर परत गर्दी पण होते आजकाल तिकडे असं ऐकलंय. इथून पुण्यापासून ते 2 तासाच्या अंतरावर आहे. तर बघूया आता किती वाजतात पोहोचायला. माझ्यावरून मी खाली आली आहे, तर प्रीतम ऑलरेडी खाली आला होता कारण त्याचं महत्त्वाचं काम म्हणजे गाडी पुसायचं. ज्याला त्याला खूप वेळ लागतो, त्यामुळे तो अगोदरच खाली आला होता. आत्ता 6:37 झालेत आणि खरं तर सकाळी 6 वाजता निघायचं ठरलेलं, पण ॲज युजल मला आवरायला वेळ लागलाय आणि आता भूक लागते म्हणून आम्ही जाता जाता इडली खायचं प्लॅन केलाय रामेश्वरमची. फर्स्ट टाइमच ट्राय करणार आहे. पुण्यात रामेश्वरम चालू झालंय, तुम्हाला तर माहीतच असेल. मध्ये खूपच ट्रेंडिंग विषय होता तो. आम्ही गेलोच नव्हतो अजूनपर्यंत ट्राय करायला. मग म्हणलं चला आज आपण ट्राय करू इडली तिथली, बघूया कशी आहे. तात्पुरती इथे आम्ही रोडवर गाडी लावली आहे. सकाळी लवकर आलोय त्यामुळे इतकं काही विषय नाही. आमचा नाश्ता झालाय आता आणि आता आम्ही परत पुढे निघालोय. त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही नाश्त्याला थांबलो ना, तेव्हा गुगल मॅप्सला बघितलं होतं की किती वेळ लागतो पोहोचायला वाघेश्वर मंदिरला. तर तेव्हा 8 वाजताचं टायमिंग दाखवत होतं आणि आता नाश्ता करून आल्यावर बघतोय तर आता 9चं टायमिंग दाखवतंय. म्हणजे ऑलमोस्ट आमचा 1 तास गेलाय नाश्ता करायला. खरं तर डोसा काउंटरला खूप जास्त गर्दी होती त्यामुळे आम्हाला वेळ लागला. आम्ही 1 इडली, उडीद वडा आणि 1 डोसा असं घेतलेलं. म्हटलं फर्स्ट टाइम आलं तर बघूया, सगळं ट्राय करून बघूया कसं आहे. तर छान वाटली टेस्ट, मस्त, एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन टेस्ट आहे. छान होतं सगळं. आणि हा बघा आमच्या गाडीत ना सारखा हा TPMS चा अलर्ट येतोय, टायर प्रेशर कमी आहे म्हणून. खरं तर आता ह्या 2 दुसऱ्या टायर्स दाखवते, मागच्या वेळी एका वेगळ्याच समोरच्या टायर दाखवत होतं आधी. आता पॅसेंजर साईड. आणि आता आपण बघितलं की हवा आहे की नाही, प्रॉपर आहे हवा, जितकी असायला पाहिजे नेहमी असते तितकीच आहे. पण तरी पण असा इश्यू का दाखवायला लागले काही कळेना. मी गुगलवर आणि युट्यूबला पण बघितलं त्याचं काय प्रॉब्लेम असते. कधी कधी त्या हवेत काही त्या हवेचे होल असतात ना त्याच्यात काहीतरी घाण अडकली की मग ते तसं येतोय कधी कधी इश्यू. मग आता बघायचं आहे आपण, आपल्याला कुठं तरी एक नायट्रोजन कुठल्या तरी ठिकाणी मिळाला तर नायट्रोजन ते पूर्ण हवा सोडायची आणि परत ते हवा फुल करायची, म्हणजे प्रॉपर होऊन जाईल. जर तसा मेजर काही इश्यू नसेल, त्याच्या सेन्सर्सचा इश्यू नसेल तर सेन्सरचा इश्यू असेल तर मग काय आपल्याला शोरूमला बघायला पाहिजे. आता सर्व्हिसिंग आलीच आहे तसं पण जवळ, तेव्हा दाखवूया. इथे एक असं घर लागतं, इथून आत लेफ्टला वळायचे. खूप भकास आहे रोड इथून. म्हणजे अगोदर तर छान आहे रोड सगळा, फक्त इथून थोडासा एक आता जवळपास फक्त 1च मिनिट राहिलाय, 300 मीटर आहे तिथे थोडासा खराब आहे रस्ता. आणि बघा इकडे लेक आहे पुढे. अशी ऑफ रोडिंग करत जावं लागते थोडस. रस्त्याचा रोडचं काम चालू आहे त्यामुळे जरा साईडने रस्त्याच्या वाट केलेली आहे लोकांनी जाऊन त्याच्यावरनच आम्ही पण निघालोय. हे बघा पुढे तळ दिसतंय. मंदिर मंदिर कुठे? फायनली आम्ही पोहोचलोय आणि ऍक्च्युली आम्हाला, म्हणजे मला माहिती नव्हतं, प्रीतमला माहिती होतं की हे मंदिर पवना लेकच्याच एरियामध्ये आहे, बॅकवॉटरमध्ये आहे. आणि मला इकडे पोहोचायच्या जरा अगोदर सांगितलंय आणि त्यामुळे मला जरा शॉक बसले. मला वाटलेलं आम्ही दुसरीकडे कुठेतरी निघालोय. आपण लास्ट टाइम बंबिनीला आलेले, पुढे एक
7-8 किलोमीटर पुढे गेलीस ती बंबिनी अच्छा. साईड रोड आहे. हा, आपण लेकच्या त्या साईडला आलेलो मागच्या वेळेस, तिकडच्या साईडला होतो आपण, त्यावेळेस या साईडला आलोय. तर आम्ही आता इथे गाडी पार्क केली आहे. हे बघ, हा आपल्या नाशिक किल्ला हा दिसत होता, समोरच दिसत होता. बरोबर बरोबर, इथे जवळपास ह्या इथे कुठेतरी तो बंबिनी कॅफे आहे, तिथे बसून आम्ही खाल्लं होतं लास्ट टाइम. आणि इकडे मंदिर आहे. खरं तर आल्या आल्या आम्हाला मंदिरच नाही दिसलं की नेमकं कुठे आहे. आणि ते इकडे खूप लांब आहे तसं तर. आता आम्ही इकडून वॉक करत जाणार आहोत. गाडी जाते तिकडे, गेलेत गाड्या, पण आम्ही इकडे सेफ साईड इथे गाडी लावली आहे निवांत. इथे जास्त कोणाच्या गाड्या नाहीत लागलेल्या. आणि म्हणलं आता इथून आपण चालत जाऊया तिकडे. गर्दी तर दिसते इथून बरीच. हे बघा, इकडे पुढे तलावाचं पाणी आहे. आता सध्या इथं पाणी नाही आहे, पण इतर वेळी इथं पण पाणी असते. आणि हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली असते. हेच मी तुम्हाला सकाळी पण सांगितलेलं. तर ॲक्च्युली आता मी त्या प्लेसला आहोत जिथे पाणी असते नेहमी, ह्या पूर्ण एरियामध्ये, आणि मंदिर दिसत पण नाही. इथं बघा कसं पुढे बोलतोय, जसं की मी त्यासोबत नाही आलेले, तो एकटा चालेल. तिकडून एक ट्रक येतोय आणि नेमका आम्ही गाडी तिथं लावली नाही, तो तिथून जाणार आहे. त्यामुळे प्रीतम भीतीने पळत निघालाय आता गाडी काढायला. कारण एकतर गाडीवर धूळ तर खूप बसणारच आहे, प्लस त्या गाडीमध्ये दगड आहेत, त्याचं त्याला टेन्शन आलंय. कारण तिथं रस्ता खूप खराब आहे, तिथून पास होताना एकदम असं प्रॉपर नाही आहे, खड्डे आहेत खूप सारे. चला बाबा, तिथून ट्रक फायनली पास. थँक गॉड. खूपच भीती वाटलेली जोरात मला तर, कारण रोड एकदम जवळच आहे तिथून, आणि तिथेच आम्ही गाडी लावली आहे. चुकलंच आमचं, इकडेच आणायला पाहिजे होती. आता इकडेच घेऊन येतो इथून गाडी. मी पण जाते तिकडे. काढली तिथून गाडी, प्रीतम घेऊन येते. तिकडं पुढे नेणार होतो गाडी खरं, पण तिकडे नेण्यापेक्षा इथं सुद्धा एक छान असा लॉनच आहे, त्यामुळे मग इथे लावणार आहे. कारण इथून काही जवळून अशा जास्त गाड्या पास होत नाही आहेत, आणि जरी झाल्या तरी इथे स्ट्रेट रोड आहे, त्यामुळे इतकं काही असं टेन्शन नाही. त्यामुळे इथं निवांत लावतोय आता गाडी, आणि मग परत जाणार आहे मी चालत. हे बघा, इथं पाण्यानं कसे असे खड्डे तयार झालेत जमिनीमध्ये. विशिष्ट प्रकारचं काहीतरी नवीन बघायला मिळतं अशा ठिकाणी. आणि आता मी मंदिराजवळ पोहोचलोय. सुंदर आहे बघा मंदिर, छोटंसं झाडच छान आहे, पूर्ण दगडी बांधकाम. हे चालुक्य काळातलं मंदिर आहे. गुगल मॅपवर दाखवताना सुद्धा ते तसंच दिसतं. आणि इथे हे बघा, लोकांनी किती छान काय क्रिएटिव्हिटी दाखवली आहे. इथे काय दुसरं असं यासाठी लॉजिक असेल तर माहिती नाही, पण खूप छान आहे हे, सगळ्यांनी केलंय. किती उंच आहे आणि बघा. आता आम्ही रिटर्न निघालोय, आणि खूपच ऑफ रोडिंग करावं लागते. येताना पण केलंच होतं तसं तर. खूप धूळ आहे इकडे, पूर्ण सगळीकडे धूळ आणि फक्त धूळ. A few moments later. सगळ्या बाजूने फक्त धूळ. आणि आम्ही जाता जाता इथे वाटेत एका झाडाखाली थांबलोय. म्हणलं गाडी पुसूया, गाडीकडे बघू वाटेना, सगळी घाणेरडी झाली आहे. आता गाडी पुसून आम्ही पुढे जाणार आहोत. मी नाही, मी पुसणार आहे. करेक्ट. सकाळी पुसलेली गाडी आहे बघा, कसली घाण झाली आहे, सगळी धूळच होती तिथे. प्रीतमचं स्वच्छता अभियान चालू झालेलं आहे. काळ्या गाडीला गोरं करायचं. काळ्या गाडीला गोर, मळकटलेल्या काळ्या गाडीला चांगली गाडी. जाता जाता मस्त जांभळं आणि करवंद दिसली म्हणून आम्ही थांबलोय घ्यायला. मोठे टाका. आता इथून आम्ही घरी निघालोय, पण घरी जाताना आम्ही हिंजेवाडीवरूनच जाणार आहे. तर मग माझी एक फ्रेंड हिंजेवाडीमध्ये राहते, तर मग तिला कॉन्टॅक्ट केलेला आता. तर ती अवेलेबल आहे. मग म्हणलं की चला तिला भेटून जाऊया जाताना, कारण खूप दिवस झाले भेट होऊन, जवळपास 2 वर्ष झालेत. मग आता मी तिच्याकडे निघालोय अगोदर.
थोड्या वेळ आम्ही गप्पा मारल्या आणि नंतर आम्ही फूड कोर्टला खायला आलोय. मिसळ आणि पावभाजी घेतली आम्ही. आता पोटभर खाल्ले आणि आता मी निघालोय घरी. माझ्या फ्रेंडला बाय बाय केलेलं आहे आणि आता मी घरी निघालोय. आता जाताना मला मे बी थोडंफार ट्रॅफिक पण लागेल. तर 2:30-3च्या आसपास आम्ही घरी पोहोचलो आणि मग नंतर खूप कंटाळा आलेला आणि झोप आलेली खूप. त्यामुळे मग दुपारी मस्त आता झोप काढली आणि आत्ता जस्ट फ्रेश झाली आहे. आणि आता खाते जांभूळ, जे आम्ही येताना आणले होते जांभळं. खरंच खूप गोड आहेत. करवंदसुद्धा खूप गोड आहेत आणि थँक गॉड आम्ही तिथे थांबून ही घेतली. मजा येते खायला. तर मग आजचा ब्लॉग आता इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.